ठीक आहे, काल काय केलं आपण? काल काय केलं आपण? फंक्शन्समध्ये काय? फंक्शन्स काय असतात फंक्शन्स? अरे फंक्शन्स काय असतात? इंटरनेट चालत नाही आहे का? हे आहे. कोणी व्हिडिओ नाही तर सगळे काय व्हिडिओवरतीच अवलंबून आहे वाटतं. काय असतात फंक्शन्स? काय करतात? हां हां. ऐश्वर्या दिसतंय का तुम्हाला? हा मग तिथे का बसलं? हा मग सांगा ना, तुम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घ्या. हे कुठलं आहे इंटरनेट? एअरटेल. ओके. फंक्शन्स काय करतात? कोणी थोडं पण वाचलं नाही का मॅडम? बस. फंक्शन्स का वापरतो आपण? ठीक आहे. तुम्हाला काल एक होमवर्क पण दिला होता मी. काय? हां. काय? डिफरन्स काय दोघांमध्ये? आय गेस इंटरनेट संपलंय. आवाज येतोय का ऑनलाईन माझा व्यवस्थित?
एक सेकंड, रुक जाओ 2 मिनट. खूप अडकत येतोय सर. सर्वांनाच का? बरोबर येत आहे. कारण विचारतात हा डिफरन्स. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन ओप्स अँड फंक्शन्स. अजून तो तर एक झाला. असं थोडी ना एक्सप्लेन करणार तुम्ही. हे असे असतात ओप्सचे कोड. तुम्ही पायथन करा तर मग ओप्स करा. नेट खूपच स्लो चालतं आहे. डिस्कनेक्ट करा बरं तुमचे डिव्हायसेस सगळ्यांनी. कोणाचे कनेक्टेड आहे ते? मंडेपासून ॲडव्हान्स पायथन. सो जरा सॅटर्डे संडे तुम्हाला भेटला आहे तर सगळं रिवाईज करून या. तो आताच गेले. ठीक आहे बऱ्यापैकी. फंक्शन्स, आपण फंक्शन्स बघितले होते. ठीक आहे, कसे बनवता, काय बनवता, काल डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स काय असतात, तो लोनचा एक्झाम्पल बघितलेला. ठीक आहे. सेकंड वन वॉज ते स्कूलचं बघितलेलं, आपण मार्क्स टाकून बघितलेले. बरोबर. ठीक आहे. तुम्हाला मी कॅल्क्युलेटरचं बनवायला लावलं होतं, बनवलं का? बनलं का? डन झालं का? मेन म्हणजे कळलं का किती लाईन ऑफ कोड आपण कमी केला. एक फंक्शन कॉल करून पूर्ण कॅल्क्युलेटर रन होते. झालं का विधान? लिहिलं का? गुड. तर त्याच्यामध्येच दर इज समथिंग कॉल्ड हायर ऑर्डर फंक्शन्स. ठीक आहे. त्याआधी आर्स आणि कर्व्स काय ते समजून. इंटरव्ह्यूमध्ये डेफिनेशन जरी सांगितली याची तरी गुड, राईट, यू नो. ठीक आहे. एक एक्झाम्पल फक्त लिहून घ्यायचं आहे समजण्यासाठी. ठीक आहे. इनबिल्ट फंक्शन आणि युजर डिफाईन्ड फंक्शनचा डिफरन्स समजेल का काय? ठीक आहे.
सगळं केलेलं आपण काल. ॲडिशन ऑफ टू. ओके. हां. डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स काय, ठीक आहे. पोझिशनल आर्ग्युमेंट्स काय, फंक्शन कॉलिंग काय, फंक्शन चेनिंग काय. फंक्शन चेनिंग समजलं होतं का? आहे व्हिडिओमध्ये. EMIचा केलेला ना. आर्च. पहिलं तर आर्च लिहितात कसं, ठीक आहे. एक स्टार देऊन पुढे लाईक एक सिंगल स्टार असेल तर तो काय आर्च, आणि डबल स्टार असेल तर क्वार्क्स, ठीक आहे. हे तुम्हाला फक्त विचार बघा असं सेम, ठीक आहे. हे टपलमध्ये सगळ्या व्हॅल्यूज घेतं आणि हे डिक्शनरीमध्ये घेतं, ठीक आहे. ते लिहिलं नाही मी कुठे, खालती असेल. फाईल हँडलिंग पण संपवायचं आपल्याला, काय करू. ठीक आहे. हे सगळे हायर ऑर्डर फंक्शन्स आहेत. त्याच्यात सगळ्यात मेन कुठला आहे, तो लॅम्बडा फंक्शन. त्यालाच अनोनिमस फंक्शन असं पण म्हणतात, ठीक आहे. लॅम्बडा फंक्शन काय करतो, लॅम्बडा फंक्शन इज सच अ फंक्शन विच टेक्स ओनली वन एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे काय, एकच. म्हणजे एक तर ते ॲडिशन करते ते ॲडिशनच करेल, सबट्रॅक्शन करते ते सबट्रॅक्शनच करेल, ठीक आहे. त्याला लिहिण्याची एक पद्धत आहे. हे बघा, एक्स इक्वल्स टू लॅम्बडा कोलन, ठीक आहे. याला कोणी पण इंडेंटसाठी खाली नाही जायचं. हा सच डॅटची साईन आहे, आपण बॅचमध्ये म्हणतो ना सच डॅट, ठीक आहे. एक्स इक्वल्स टू लॅम्बडा ए सच डॅट A+5, ठीक आहे. याला कॉल हे केलं, प्रिंट केलं. आता इकडे बघा की कसं केलं रे आपण. X10 कसं सॉल्व्ह होईल, कोण एक्सप्लेन करेल कसं झालं. अजून कन्फ्युज. हां, कसं सॉल्व्ह झालं समजून घ्या फक्त कसं काम करतं बस. म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सांगते. सांग वेदांत. आपण चला चेंज करतो, मी इथे 5 टाकतो. हे कधी केले का तुम्ही. असं कधी सॉल्व्ह केलं आहे का, हे असं. f(x) सॉल्व्ह केलं आहे का कधी स्कूल टाइम्समध्ये. तसं तर आहे फंक्शन ऑफ एक्स. आता एक्सचं एक्सप्रेशन, एक्सने काय सांगितलं, एक्समध्ये 5 टाकला आपण, ठीक आहे. एक्सचं एक्सप्रेशन काय करतो, तो जो नंबर टाकला आहे त्याला +5 करतो. तसंच तर झालं, गेलं का डोक्यात, ठीक आहे. आता हे बघा, मेक अ फंक्शन दॅट ऑलवेज ट्रिपल्स अ नंबर यू सेंड इन. म्हणजे काय, एक असा फंक्शन बनवा त्याच्यामध्ये आपण काही पण नंबर टाकला ना तो नेहमी ट्रिपल होईल, ठीक आहे. आपण एक डेफ फंक्शन नेम केलं, हे तेवढं कळालं. फंक्शन नेम आणि मध्ये एक पॅरामीटर दिला, ठीक आहे. त्याची एक आर्ग्युमेंट, एक मन पोझिशन आर्ग्युमेंट, रिटर्न लॅम्बडा ए सच दॅट A × n, ठीक आहे. मग आता एक नवीन सेम असं, ठीक आहे. मग माय ट्रिपलरला कॉल केलं, तर मग प्रिंट पण काढून टाका म्हणजे नीट समजेल. बाय द वे इथे पण काइंड ऑफ फंक्शन चेनिंगच झाली आहे. नाही इथे नाही झाली, सॉरी, आधी समजलं.
अरे आपण ऑलरेडी एक युजर डिफाईन फंक्शन बनवला होता, ठीक आहे. त्यामध्ये काय केलं, रिटर्न लॅमडा ए सच दॅट ए मल्टिप्लाइड बाय एन, ठीक आहे. तर आता आपण एन माय फंक्शन, आता हा माय फंक्शन याला घेतला, त्याच्यामध्ये आपण एक आर्ग्युमेंट टाकली, ठीक आहे. तर 11ने हे केलं, ठीक आहे. इथे आपण 3 टाकला, 3 कुठे गेला रे मग, एनच्या ठिकाणी. आता विदाऊट हे करता फक्त लॅमडा वापरून पण करू शकलो असतो का मी, हो करू शकलो असतो. इथे फक्त एन घेतला असता ना, बट आपल्याला एक पॅरामीटर हवा आहे, आपण एक नंबर सेंड करायचा ना मध्ये, म्हणून इथे घेतला एन. हा 3 झाला. हे इथपर्यंत तर असंच येईल, सगळा खेळ इथे चेंज करायचं. 12 3 36 बरोबर ना. कळलं कसं लाईन ऑफ कोड कमी होत आहे. हेच तुम्हाला फोर्टला मल्टिप्लिकेशन करायचं तर किती मोठा कोड लिहावा लागला असता. आता एका लाईन मध्येच करतोय ना आपण, ठीक आहे. जसं मी काल तुम्हाला एक नरेटिव्हचं दिलेलं, स्कूल मार्क्स, ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्ट, सपोज आपण नंपायचा प्रोजेक्ट करणार उद्या नाही, मंडेला नाही, ट्यूजडेला, ठीक आहे. नंपायचा प्रोजेक्ट, सेम पांडाचा प्रोजेक्ट, तर अशा काही गोष्टी ते तुम्हाला परत 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 लिहावं लागणार आहे, ठीक आहे. कधी कधी तुम्ही इथे काय काम केलं आहे, ठीक आहे, हे काम तुम्ही या प्रोजेक्टमध्ये करताय, तुम्ही यू कॅन राईट इट अगेन अँड अगेन. त्यासाठी आधीच एक फंक्शन बनवून ठेवलं, नंतर त्याला कॉल करत बसायचं फक्त फंक्शनला. बाकी नव्याने परत एकदा पूर्ण लिहायची गरज नाही. समजतंय का नाही, ठीक आहे. दिस इज समथिंग कॉल्ड हायर ऑर्डर फंक्शन, ठीक आहे. हायर ऑर्डर फंक्शन्स काय करतात हे बघा. आता आपण काय केलंय, डेफ एक फंक्शन नेम घेतला, 2 पॅरामीटर्स दिले, तर पॅरामीटर्स तर समजतील ना, 2 दिले, ठीक आहे. रिटर्न एफ ऑफ एक्स. कसं सॉल्व करता रे याला, हां एफ ऑफ एक्सला कसं सॉल्व करता, फंक्शन्स केले कधी स्कूलमध्ये, हा मग कसं करता एफ ऑफ एक्सला. सगळ्यात पहिले हा तुमचा फंक्शन 1 आहे, आणि हा सपोज हा फंक्शन 2 आहे, F1 F2, ठीक आहे. आतला 1 आहे, बाहेरचा 2 आहे, ठीक आहे. मग आपण कसं करतो, पहिले आतल्याला सॉल्व करतो, त्या एक्सप्रेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू ती पर्टिक्युलर जी पण असेल ती घेऊन, ठीक आहे. त्यानंतर मग बाहेरच्याला सॉल्व करतो, बाहेरच्या फंक्शनला सॉल्व करतो. तसंच होतं इथे पण, ठीक आहे. हे फक्त तुम्हाला विचारतं, तुम्हाला फक्त हे सांगता आलं पाहिजे, ठीक आहे. हायर ऑर्डर फंक्शन का ट्वाइस ऑफ द फंक्शन, एवढं डिटेल विचारत नाही कोणी, फक्त माहिती पाहिजे की फंक्शन्समध्ये काय काय येतं, ठीक आहे. तुम्ही पायथनचा अभ्यास करताना सपोज, चला माझं पण बऱ्यापैकी लक्षात राहत नाही की कसं काय, बट कसं माहिती, अच्छा मला जर कोणी विचारलं फंक्शन्समध्ये मला सगळे टॉपिक माहिती आहे, सब टॉपिक्स असतात ना. माझं नंपा विचारलं, मला नंपाचे सगळे सब टॉपिक्स माहिती आहे. त्यामधले कोडचं एक वेळेस थोडं तळ्यात मळ्यात होईल, बट आय नो दिस टॉपिक्स, आय नो त्या टॉपिकचं मिनिंग काय आहे, ते काय करतंय, त्या टॉपिकची डेफिनेशन काय आहे, समजलं का. असा अभ्यास करा, जेणेकरून खूप सोपं पडेल तुम्हाला. नॉट ओनली ऑफ पायथन बट ऑफ एव्हरीथिंग. मी असंच करायचो, लाईक राईट फ्रॉम बिगिनिंग. नाही समजलं, टॉपिक्स लक्षात ठेवा, ठीक आहे. तुम्ही पायथन आता नीट बघा, तुम्हाला जर कोणी पायथन लेक्चर सुरू होणे, आपले सगळं कोर्स सुरू होण्याच्या आधी तुम्हाला पायथन विचारलं असतं तर तुम्हाला काय माहीत होतं. आता विसरून जा, कोड वगैरे सगळं विसरून जा. काय माहीत होतं फक्त पायथनचं, एक लँग्वेज आहे, ठीक आहे. आता तुम्हाला पायथनचं विचारलं तर तुम्ही काय सांगाल, सांग बरोबर पायथन. ते नाही, काय पायथन विचारलं काय शिकलास तू पायथनमध्ये, काय काय असतं पायथनमध्ये रवी, ठीक आहे. आता तू काय म्हणला, इफ स्टेटमेंट सांगत होतो, आता लगेच तुला इफचं विज्युअल झालं असेल, इफ एलिफ लूप सांगितलं, लूप्समध्ये लगेच नेस्टेड लूप, ठीक आहे. नंतर ब्रेक, कंटिन्यू, पास, ठीक आहे. लूपमध्ये पण व्हाईल लूप असतं, कधी फॉर लूप वापरायचा, कधी व्हाईल लूप वापरायचा, असं तयार करायचं. समजलं का सर्वांनी, ठीक आहे. हे ट्वाईस म्हणजे आता इथे पहिले
एफ ऑफ एक्स सगळ्यात पहिले कुठला एक्सप्रेशन आतमध्ये जो आहे, ठीक आहे, सगळ्यात पहिलं जो एफ ऑफ एक्स आहे त्याला सॉल्व्ह केलं आतला, ठीक आहे. मग एक एक्सप्रेशन आलं, मग एक एक्स आला, मग हा बाहेरच्या एक्सने त्याला सॉल्व्ह केलं, बाहेरच्या फंक्शनने आपण त्याला सॉल्व्ह केलं. 7 + 3 10, 10 + 3 13. दोनदा झालं ना त्यामुळे. लिखलो कोई तो बघण्यापेक्षा तोपर्यंत. आज ही फाईल पाठवतो, तुमच्याकडे 2 दिवस आहेत, ठीक आहे. मस्त नोट्स बनवा, मस्त फाईल याच्यावरतीच प्रॅक्टिस करा, ठीक आहे. आणि मंडेला रेडी होऊ द्या, नंबर सुरू करू. आता कोड्स खूप कमी होऊन जातील बघायला गेलं तर. आता असे मोठे मोठे कोड्स नाहीच, एका लाईनचे कोड आहे फक्त. आता सिंटॅक्स लक्षात ठेवणं सांगेल तेव्हा मग लॅपटॉप आणायचे, अजून नाही, ठीक आहे. आहेत ना सगळ्यांकडे, कोणाकडे नाही आहे असं आहे का कोणी लॅपटॉप आहे, मग अरेंज करायला काही प्रॉब्लेम नाही. असो, चला झालं लिहिलं. एकदम लास्ट पार्ट ऑफ बेसिक अँड मॉडरेट पायथन. हे ॲक्च्युली कुठेच विचारत नाही, माहिती पाहिजे. म्हणजे असं म्हणजे पूर्ण हा फुल स्टॅक जेव्हा तुम्ही शिकता ना पायथन सगळं, ठीक आहे, तर त्यामध्ये हे शिकवतात फाईल हँडलिंग, ठीक आहे. तुम्हाला मी सांगून देतो काय असतं, ठीक आहे. हायर ऑर्डर फंक्शन इन पायथन आर फंक्शन that either take one or more functions as an arguments, return a function as a result, ठीक है. They allow for more abstracted and concise code. Common examples of higher order function are map, filter and reduce, ठीक है. map function काय करतं, map function applies a given function to all items in an input list or iterable, ठीक है. एक फंक्शन आहे मॅप, काय करतं सगळ्यांवरती लावतं, एक 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 सगळ्यांवरती. एखादी फंक्शन जर असेल ना मॅप, तर तो सगळ्यांवरती लाईक इटरेबल म्हणजे 1 2 3 4 5, ठीक आहे. एक्झाम्पल डबलिंग नंबर्स युझिंग मॅप अँड लॅम्बडा फंक्शन, ठीक आहे. मॅप जर आपण यूज केलं तर प्रत्येक नंबर डबल होऊन जाईल. मॅप फंक्शन काय करतो, जो तुमची लिस्ट आहे त्याच्यामधले जेवढे पण एलिमेंट्स आहे प्रत्येकावरती काम करतो. समजलं का? सोपं आहे. मॅप आणि मग मध्ये फंक्शन द्यायचं, सिंटॅक्स राहू द्या. आता कन्सेप्ट लक्षात घ्या, काय करतं समजलं का, काय झालं, ठीक आहे. बाय द वे दिस इज ऑल्सो हायर ऑर्डर फंक्शन. बघितलं का तुम्ही नीट? का बरं सांगा बरं हायर ऑर्डर फंक्शन. इतक्यात मी हायर ऑर्डर फंक्शन काय सांगितले श्रेया मॅडम?
2 फंक्शन्स असतात ना त्याच्यामध्ये, मग इथे किती आहे? ठीक आहे, हे बघा आउटपुट आलं, करून बघा हे मॅप. तसंच फिल्टर काय करतो, वाच रवी. The filter function filters elements from every table based on functions that return true or false. सांगा काय करतं, नावावरनंच समजेल रे फिल्टर. ठीक आहे, हे 3च आहेत हायर ऑर्डर फंक्शन, एवढंच म्हणजे मोर दॅन इनफ. काल एक तुमच्या नेक्स्ट बॅचची एक मुलगी, माधुरी नाव आहे तिचं, ठीक आहे, त्यांनी काल इंटरव्ह्यू दिला कुठेतरी, तर मग तुम्ही ती व्हिडिओ पण बघू शकता. तर विचारलं काय काय विचारलं इंटरव्ह्यूमध्ये, जेवढा म्हणजे असे एक पण कन्सेप्ट नाही जे मी सांगितली नाही की ही येईलच, विचारतीलच, ते विचारलं. डिफरंट बिटवीन डेटा स्ट्रक्चर लिस्ट अँड डेटा स्ट्रक्चर सेट अँड देअर प्रॉपर्टीज. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नंपाय अँड पांडास. व्हॉट आर लूप्स. एवढे बेसिक, मी तर तुम्हाला किती ॲडव्हान्ससाठी तयार केलं. मी तर तुम्हाला कोड लिहायला दिले डायरेक्ट. म्हणून इसका भी असं आहे, असंच मी सांगतो तेवढंच करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, याच्यामध्ये एवढं कोर विचारते, बट मॅप फिल्टर रिड्यूस हे फंक्शन्स करतात काय. ठीक आहे, आणि जर कसं करायचं याचा अभ्यास, की मॅप एक कोड लिहून बघा. ठीक आहे, लक्षात राहतं काय करतं. आता मॅपच्या डोक्यात बसलं असेल, इटरेबलला करतं, फिल्टर आउट करतं. ठीक आहे, तसंच एक कुठलं आहे. ठीक आहे, रनिंग फंक्शन हायर ऑर्डर फंक्शन रिड्यूस एक आहे. ठीक आहे, रिटर्न्स अ मल्टिप्लायर फंक्शन, डेफ मल्टिप्लायर फॅक्टर. ठीक आहे, अजून एक त्याच्यामध्येच घेतलं आपण. बाय द वे दिस इज अ नेस्टेड कंडिशन फॉर युजर डिफाईन्ड फंक्शन. फंक्शनच्या मध्ये फंक्शन. ठीक आहे, कन्फ्यूज नाही व्हायचं बरं का. आय मीन कधी कधी काय होतं, एफ ऑफ एक्स, दिस इज ऑल्सो काइंड ऑफ अ फंक्शन, बट मोर टेक्निकली करेक्ट दे आर हायर ऑर्डर फंक्शन. इवन दिस इज अ हायर ऑर्डर फंक्शन, बट यालाच आपण नेस्टेड फंक्शन पण म्हणतो. ठीक आहे, एवढं जे इंटरव्ह्यू घेतं ना त्यांचं पण लक्षात राहत नाही की एवढं आहे, बट तुम्ही तयारी करून जा एवढ्या सगळ्यांची. तू विचार, तुला कोड लिहून दे. ठीक आहे, हां, नंतर मग तो पण मी जो तुम्हाला दिला होता ना की डुप्लिकेट्स काढून दाखवायचे, तो विचारला आता. गॅरंटी येतो, कारण की त्या पर्टिक्युलर ह्या पूर्ण गोष्टीमध्ये दुसरं काही विचारण्यासारखं आहेच नाही. A to Z मध्ये दुसरं कायच विचारणार आहे. -1 -2 -3 असं काही विचारणार आहे का. A to Z मध्येच विचारतील ना, बस तसंच काय. टॅलेंटीसाठी एवढंच लागतं, ते तेवढंच विचारतं. ठीक आहे, आपण जाऊया फाईल हँडलिंग. ठीक आहे, फाईल हँडलिंग ही पायथन अलाउज यू टू क्रिएट, रीड, राईट अँड मॅनिप्युलेट फाईल्स इझिली. ठीक आहे, जे आपल्या टेक्स्ट फाईल असतात, ठीक आहे, त्यांना आपण इझिली रीड करू शकतो, राईट करू शकतो. ठीक आहे, एडिट करू शकतो. ठीक आहे, इट्स द एसेन्शियल पार्ट ऑफ मेनी ॲप्लिकेशन वेअर डेटा नीड्स टू बी स्टोर्ड अँड रिट्रीव्ड. ठीक आहे, हियर इज द डिटेल एक्सप्लेनेशन अलॉंग विथ एक्झाम्पल्स ऑफ दिस ऑपरेशन. ठीक आहे, ओपनिंग अ फाईल. यू कॅन ओपन अ फाईल युझिंग ओपन फंक्शन. इट टेक्स 2 मेन आर्ग्युमेंट्स. आता आर्ग्युमेंट्स कळतील. ठीक आहे, फाईल नेम अँड मोड. ठीक आहे, म्हणजे जेव्हा पण तुम्ही एखादी फाईल ओपन केली त्याच्यामध्ये 2 आर्ग्युमेंट्स येतात. पहिली आर्ग्युमेंट काय असते, फाईलचं नाव, आणि मोड, कुठला मोड. आता किती मोड असतात हे बघा. कुठला कुठला आहे, रीड. काय करतो आपण, फक्त रीड करण्यासाठी ओपन करतोय. ठीक आहे, राईट कशासाठी करतोय आपण, फक्त एक मी जस्ट ओपनिंग इट फॉर रायटिंग. ठीक आहे, नंतर अपेंड काय करतं. ठीक आहे, RB काय करतं, रीड इन बायनरी मोड. ठीक आहे, आणि राईट करतं बायनरी मोडमध्ये. ठीक आहे, त्याचं एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे, रायटिंग अ फाईल. फाईल हँडलिंगचं मी ह्यांना पण एक्झाम्पल दिलं होतं. कोणी GTA Vice City खेळलं आहे का. सॅन अँड्रियास, GTA Vice City खेळात का, नाही का, कोणीच नाही खेळलं का कधी. कुठला तर गेम खेळात, श्रेया खेळला रे. अरे कधीच नाही, तुम्ही मुलं नसून नाही खेळ. मग काय खेळलं, पॉकेमॉन पकडलेस का. तुम्हाला एक्झाम्पल कसा देऊ म्हणजे समजेल फाईल हँडलिंग. CS खेळ आहे का, CS काउंटर स्ट्राईक. नाही,
आज अरे GTA वाय सिटी नाही खेळले का तुम्ही? नॉस्टॅल्जिया गेम आहे ना तो. हा एकदा आपली कुठली गाडी घ्या कुठेही फिरा. हा माहिती आहे ना तो गेम. हा हा आता GTA 5 बघितला असेल तुम्ही त्याच्यासारखाच आहे. घरी जाऊन बघा काय. ठीक आहे. हां त्याच्यामध्ये कसं होतं की एक यायचं की मॉड म्हणून द्यायचे आपण गाड्या रिप्लेस करू शकायचो. हां नाही चीट्सने पण व्हायचं मॅडम पण मी मॉड म्हणतो. नाही नाही तो फोन म्हणला तू वेगळा GTA खेळतोयस. त्याच्यात फोनच नव्हता. कॉम्प्युटरवर असायचा रे जुना असा डब्बा यायचा मोठा कॉम्प्युटर त्याच्यावर खेळायचो लहानपणी. हां हां ठीक आहे. कुठे गेम झोन मध्ये जाऊन पण नाही खेळत. 5 रुपये अर्धा तास 1 रुपये 10 रुपये 1 तास. एवढं सर. हा गुड. काय होतं जिंदगी खेल रही है दूसरा क्या खेल लो. चीट मोड टाका मग काहीतरी. चीट नका करू आय मीन चीट करा अरे. त्या गेममध्ये तो एक गेम आहे ठीक आहे. म्हणजे आता मग दुसरं ते त्या बॅचला सगळेच खेळले होते मग ते खूप रिलेट झालं प्रत्येकाला. ठीक आहे. तर मग त्या गेममध्ये ना असा गेम येतो की एक माणूस आहे तो काही करू शकतो त्याचं त्या पर्टिक्युलर सिटीमध्ये. ठीक आहे. कोणाची गाडी घे आपण जसं आपण जे इथे नाही करू शकत ना तो गेममध्ये काही कोणाची गाडी घे कुठेही जा कोणावरही गाडी चढवून दे सलमान खान होऊन जा काही कर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मग त्याच्या गाड्या असायचं आपण काय करत चेंज करू शकायचो. इंडियन कार्स आण. ठीक आहे. त्याची जर त्या ठिकाणी जर एखादी मर्सडीज असेल तर आपण तिथे बोलेरो टाकून द्यायचो काही. ठीक आहे. तर हे मॉड्स होते काहीतरी. ठीक आहे. मॉड म्हणजे काय आपण एक्स्ट्रा ते ॲड करायचो त्या गेममध्ये बाहेर ना एक्सटर्नली. ठीक आहे. तर मग त्याच्यामध्ये फाईल हँडलिंग कसं ते त्या फाईलला ना तुम्ही जर गेम्सच्या फाईल बघितल्या ना गेमचा फाईलचा बघितलं असेल. ठीक आहे. तुम्ही जेव्हा एखादी गेम डाउनलोड करता तर गेमच्या फाईल्स पण डाउनलोड होतात. .txt वगैरे टेक्स्ट फाईलमध्ये असतात मोस्टली. ठीक आहे. तर तुम्ही पायथन वापरून मी करून बघितलं तुम्ही गेम खेळत असेल तर करून बघा. मॉड एखादी डाउनलोड करा. ठीक आहे. त्याची जी टेक्स्ट फाईल येते. ठीक आहे. तुम्हाला गाडीचा कलर चेंज करायचा आहे ना तर इथे जाऊन चेंज करून बघा. ठीक आहे. कसं करणार ओपन करा ती फाईल कशी ओपन त्याच्या फाईलचं नाव येते आणि आता काय राईट ओनली मोड राईट करायचं आहे. ठीक आहे. आणि मग जिथे पण तुम्हाला कलर सापडेल ना त्या गाडीचा मॉडमध्ये पूर्ण येतं गाडीचं पण स्पेसिफिकेशन्स वगैरे सगळं येतं त्यामध्ये कलर पण येतो. कलर चेंज करून बघा. हां पण असा पण नाही काही कलर टाकला व्हायलेट आणि हे ते. ठीक आहे. त्या ज्या त्या गाड्यांचा त्याच्या टूल किटमध्ये जो कलर आहे ना त्याच्यामध्ये अजून एक येते गेममध्ये जाऊन तुम्ही एका गॅरेजमध्ये गेला तर गाडी नवीन होऊन येते चेंज करून कलर चेंज होऊन येतो. मग जेवढे त्याचे कलर आहे ना ब्लॅक टाकू बघा ब्लॅक कॉमन कलर आहे. तर जेव्हा तुम्ही गेम ओपन कराल तर त्या ती गाडी तुम्हाला कुठे पण दिसली ना ब्लॅक कलरमध्येच दिसेल. ऑप्शन असतात त्याला एवढ्या कलरमध्ये ती गाडी आहे सगळं काढून फक्त ब्लॅक टाका मग ती गाडी फक्त ब्लॅकमध्ये दिसेल. तर हे त्याचं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊन बघितलं पण काय कोणीच खेळणार नाही आता याचं. ठीक आहे. पण तुम्हाला समजलं ना मला काय म्हणायचं आहे फाईल हँडलिंग म्हणजे काय. ठीक आहे. आपण इथे तर हे तर ॲक्च्युली पहिले तर फक्त पायथन फॉर डेटा ॲनालिटिक्स असं नव्हतं. पायथन वॉज वी यूज टू लर्न पायथन बट आता हे कोर डेटा ॲनालिटिक्ससाठी तर तुम्हाला फाईल हँडलिंग डेटा हँडलिंग समजलं पाहिजे. कधी जेसॉनला कसं घेतात पण आता VS कोडमध्ये खूप इझी झालं आहे डायरेक्ट सजेशन येऊन जातं. ठीक आहे. df=pd.read CSV read XLSV read JSON. ठीक आहे. या तिन्ही फाईल्सचा डिफरन्स माहिती पाहिजे. TXT फाईलचा डिफरन्स माहिती पाहिजे की काय आहे तिन्ही फाईल्समध्ये काय आहे TXT फाईल काय आहे. ठीक आहे. जसं इथे काय केलं हॅलो स्टुडंट्स वेलकम टू फाईल हँडलिंग इन पायथन क्लोज. हे त्याचं एक वेगळं विश्व आहे फाईल हँडलिंगचं. ठीक आहे. अपेंडिंग अ फाईल आता हे तुम्हाला समजलं आहे. ही फाईल अशीच तुम्हाला शेअर करण्यात येईल तर ही कुठे दुसरीकडे नका शेअर करू तुमच्यापर्यंतच सीमित असू द्या. ठीक आहे. आणि
आज आय मीन सॅटर्डे संडे प्लीज फोकस ऑन युअर बेसिक्स. एकदा बेसिक जमले खूप इझी आहे, खूपच जास्त इझी. नंपाय, पांडास, सीबॉन, मॅटप्लॉटलिप अँड वेब स्क्रॅपिंग. एक तर फ्रायडेपर्यंत किंवा जास्तीत जास्त लेटचे नेक्स्ट मंडेपर्यंत, आय मीन नेक्स्ट टू नेक्स्ट मंडेपर्यंत आपलं पायथन कंप्लीट होऊन जाईल. तुमचे कुठले मॉडेल्स राहिले आहेत मग? सगळं झालं का मग? सगळं झालं तुमचं? सगळं राहिलं आहे. तुम्ही हे कसं काय केलं पायथन? का? बाकीचं काय तुला पण असं टेन्शन आहे का सुशांत सारखं? हां, कोणतं? आणि काय? अच्छा, मग आता दुपारचं कॉलेज होतं का मॅनेज? पण MBA इन वॉट? त्याच्यात पण असेल नाही पायथन वगैरे? रिपोर्टिंग टूल्स जास्त असतील, फिजिओ वगैरे, गुगल स्टुडिओ. किती लोक डेटा अनालिस्ट, सगळे डेटा अनालिस्टच जाणार आहे का? कोणी बिझनेस अनालिस्टसाठी ते डेटा सायन्स? मग प्रॉब्लेम फक्त सुशांतचा नाही, तुमचा पण. सुशांत समजतं का सगळं? कधी बोललोच नाही सुशांतचं. सुशांत, सर्व समजतंय का? म्हणजे असं काही अडचण नाही ना? सुशांत, ठीक आहे. बाकी कृतिका, ऋषी, प्रथमेश, गौरव? येस सर. सगळं समजतंय आतापर्यंत सर. जेवढं पण झालं तेवढं समजलं ना? समजलं सर. ओके, ठीक आहे. कोणाला काही याच्यामध्ये आत्तापर्यंत काही अडचण आली बेसिक्स ऑफ पायथनमध्ये? ठीक आहे. तुम्ही हे फाईल एवढी केली तर मोर दॅन इनफ. ठीक आहे. प्लस मी जेवढ्या तुम्हाला आधी फाईल्स दिल्या आहे, ठीक आहे. डेटा स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करा. आता फक्त सिंटॅक्स आहे आपल्याला, दुसरं नव्याने काहीच नाही. ठीक आहे. आणि तुम्ही लॉजिक किती लावता? ठीक आहे. इंटरव्ह्यू खूप सोपा असतो फ्रेशर्सचा, खूपच सोपा. ठीक आहे. आता परत तुम्हाला सांगतो, पुन्हा सांगतो, मी नोटीस केलं ती आमिषा, ती माधुरी, अविनाश, ठीक आहे, हे 3 मुलं सिरियसली अप्लाय करत राहतात. सगळ्यांना सांगितलं मी, आणि मी स्वतःहून बघितलं त्यांचं अप्लाय. माधुरीचं तर नाही, त्या आमिषाचं आणि अविनाशचं बघितलं. दोघांना कॉल्स येतात. माधुरी तर काल बोलले की म्हणे मला माहीतच नाही म्हणे मी अप्लाय कुठे गेलं आहे. मला HRचा कॉल येऊन गेला म्हणे. एवढं अप्लाय करताय म्हणजे ते दिवसातनं 5 ते 6 करताय. मग तुम्ही का नाही करत आहे? काय रोहित, तू सेकंड इयर आहे का फर्स्ट इयर आहे? मग झालं ना, संपत आला आता. एक सेम राहिलं ना अजून, काही प्रॉब्लेम नाही. हां, कॉलेजमध्ये असतील ना प्लेसमेंट? ते माहिती, पण मग ते बघून घ्या बॉन्ड वगैरे. सगळ्यांचे इथे कॉलेज कम्प्लीट झालं आहे का? हां, काय चालू आहे? मास्टर्स कुठे? सगळं कोणतं? संजीवनी, गंता, संगमनेरला कोणतं आहे कॉलेज? मला माहीत नाही. कुठलं? वामनराव. नंपाय इन्स्टॉल कसं करायचं सांगून देतो. ठीक आहे. कुठला तरी एक कर्नल पकडा, की तुमचं आय गेस हाच असेल, तर माझे 3-4 आहेत. ठीक आहे. आज घरी जाऊन इन्स्टॉल करून ठेवा मंडेपर्यंत. बघा
दिस इज द कमांड. थोडं इंटरनेट लागेल. पिप इन्स्टॉल नमपाय. ठीक आहे. जर कोणी याच्यामध्ये पण जेव्हा आपण python.py एक्सटेन्शनवाला वापरतो, ठीक आहे, तर त्यामध्ये टर्मिनलमध्ये जाऊन इन्स्टॉल करावं लागतं. ठीक आहे. पण त्याला एक्सक्लामेटरी मार्क लागत नाही. सिम्पल आपण पिप इन्स्टॉल करू शकतो. ठीक आहे. पुढे इम्पोर्ट लायब्ररी, इम्पोर्ट नमपाय ॲज NP. बस हे एवढे 2 गोष्टी करून या. समजलं का कसं करता? थोडं इंटरनेट लागेल. तर थोडं म्हणजे 1, 2, 3, 4 MB. ठीक आहे. माझा आता रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड येईल. ठीक आहे. आणि इम्पोर्ट म्हणजे आता दरवेळेस आपण नमपायने वापरू शकतो ना, मग छोटे ॲब्रिवेशन केले. मला सांगा, मी नमपाय ॲज AS करू शकतो, ॲज TR करू शकतो का? असं गरजेचं नाही आहे. सगळे कन्फ्यूज होतात. आपण काही करू शकतो. बट एक टूल किटमध्ये पायथनचा जे आपण म्हणतो ना, सगळ्यांनी NP घेतलं आहे. नमपाय, पांडाज ॲज PD. ठीक आहे. सीबॉन ॲज SNS, स्कायकिटलन ॲज स्केलन. असे तर मग असे छोटे छोटे नाव आहेत त्यांची. सो आपण उद्या इकडनं, ठीक आहे, तो थोडा सब फाईल तर बेसिक्स तर कराल, इन्स्टॉल तर कराल. सगळे मॅट्रायसेस वाचून याल. मॅट्रायसेस माहीत आहे काय असतं? किती लोकांना नाही माहिती? सांगून द्या मला. नाही माहिती? सगळ्यांना माहीत आहे ना? फक्त आता मी विचारल्यावर उत्तरं नाही आले पाहिजे. ठीक आहे. मॅट्रायसेस वाचून या. सिम्पल आहे एकदम. जर मॅट्रायसेस समजलं तर नमपाय समजलं. बस. टाईप्स ऑफ मॅट्रेस वाचून या. बस. बाकी काहीच नाही. मॅट्रेसमध्ये पण सांगतो काय करून. ठीक आहे. ते एकदा समजलं हो गया आपला नमपाय. ठीक आहे. आणि नमपायची एक पूर्ण फाईल आहे ही, सी कंप्लीट नमपाय. ही ॲक्च्युअली डेटा सायन्सची आहे. तुम रख लो. सब है उसमें, सब नमपाय. मग तुम्हाला कोणाकडेच दुसरं बघायची गरज नाही. याच्या व्यतिरिक्त काहीच येणार नाही नमपाय म्हणून क्वेश्चन्स. अशी फाईल आहे. ठीक आहे. त्यालाच बघून आपल्याला असा प्रोजेक्ट करायचा आहे. हा तुम्हाला क्लासमध्ये करायचा आहे. सो तेव्हा मी सांगेल लॅपटॉप आणायचा. ट्यूजडे नाही तर वेनसडेला लॅपटॉप घेऊन या प्रत्येकाने. इथेच प्रोजेक्ट रेडी होईल. इथेच लिंक्डइनला पोस्ट करायचं. समजलं का? म्हणजे थोडं कनेक्शन्सला कळतं, 4 गोष्टी होतात. तसंच मग पांडासचा पण सेम. ठीक आहे. येस, अटेंडेंस लिखने ले लो.
You online can leave. सुशांत काय प्रॉब्लेम आहे? हा म्हटलं प्रॉब्लेम काय होतोय एवढं? कसला एवढं तुमचं आय मीन कसला जिंदगीचा का मला ते जिंदगीचा प्रॉब्लेम शिवाय करू, मला याचं सांगा, याचा काय प्रॉब्लेम होतोय तुमचा? असं काय होतंय का? एवढं कॉल नाही येते का काय? होय तसे येतात कॉल कधी कधी आले तर एकाच दिवशी खूप येतात नाही तर आले तर मग हप्ताभर काहीच नाही मग मग काय त्याचं काय होतंय? मग तुम्ही रिवर्ट आय मीन काय पुढे काय होतंय का नाही त्याचं? कॉल येऊन तुम्ही जाताय का नाही इंटरव्ह्यूला? हो इंटरव्ह्यू झाली पण त्यांचं परत काय अजून आलं ना म्हणजे फॉलोअप हा मग फॉलोअप Interview दिले आपण ना घ्यावा भाऊ. लागतो सर. हो फॉलोअप घेतोय पण ते कॉल उचलते नाही आता कंपनी बघून घ्या नीट व्यवस्थित. आणि कंपनी सगळ्या MNC देतोय मी ओके नाही ठीक आहे, येईल हळूहळू, काही प्रॉब्लेम नाही. हो आय थिंक या 2-3 दिवसापासून पेस खूप हाय झालेला आहे असं मला वाटतंय. कसला? म्हणजे टीचिंगचं स्पीड थोडं फास्ट झालं या 2 दिवसामध्ये हे यार, असं हे मला तर नाही वाटतं म्हणताय. पक्षांचं टीचिंगचं स्पीड फास्ट नाही झालं, तुमचं समजण्याचं स्लो झालंय. ठीक आहे, पहिले मी सगळे कोड करून दाखवत होतो तुम्हाला, आता तुम्हाला करायला लावतोय आणि म्हणून मग पाणी मुरतंय, समजलं का? एक 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 नाही, लाईन पहिले लिहून कोड देतो केले मी. सगळे पहिले कंप्लीट झाले पण हे 2 दिवस थोडं समजायला अवघड गेलं हा, म्हणजे ते समजलंच नाही. अपलोड नाही केली ना मी व्हिडिओ म्हणून. ठीक आहे, हो का? माझा पेज स्टार्टिंग एंड हो. पासून तसाच राहतो. मला नाही फरक पडत किती वेळ होतोय किती नाही, लेक्चर्स किती लांबत आहेत किंवा किती वाढत आहेत. आणि त्याची नाही अडचण पण कसं कव्हर अप झालं पाहिजे 2 दिवसात आता एवढं कव्हर झालं पाहिजे नेमके लास्ट वीक. हो नाही, मग म्हणून तर दिले ना 2 दिवस. आज करतो ना अपलोड. माझ्या पण जिंदगीत खेळ चालले म्हणून मला जमत नाही. तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये की NMD मध्येच फक्त पण फुल टाइम? नाही, मग सांगतो ते, त्याच्यासाठी तुम्हाला माझी पर्सनल अपॉइंटमेंट घ्यावं लागेल. मग तुम्हाला सर्व सांगेल. हां